नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर वीरेंद्र पाटीलजी. ते मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. त्याच्यामध्ये काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आहेत, काही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्यावर ते सध्याला काम करतात. या सगळ्या त्यांच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आणि भविष्यातल्या वाटचालीबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गप्पांची सुरुवात आपण इथून करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? तसं जर म्हणायला गेलं तर शाळा म्हणजे माझी ग्रामीण भागातूनच झाली. हम्म, हम्म, ग्रामीण भागातून म्हणजे गावातूनच आपल्या माध्यमिक शाळामधूनच झालेलं होतं 10वी पर्यंत. मग तिथून मी सैनिक पॅटर्न वगैरे गेलो. मग तिथं जरा कॉम्पिटेटिव्ह वगैरे होते बऱ्यापैकी. सीईटी वगैरे 11वी 12वी पर्यंत होतो मी तिथं. हम्म, हम्म, मग तिथून बऱ्यापैकी कॉम्पिटेटिव्हची एक्झाम देणारे किंवा असे बरेच जण होते. हम्म. त्यामुळे तिथून मला जरा असं वाटलं की फील्ड सोडून आपण काहीतरी वेगळं करावं. कारण बॅकग्राऊंड माझा हा शेती वगैरे असं झालेलं आहे. कारण दुसरं कुठं काहीही केलेलं नाही कुणी घरून. हम्म. मग त्यानंतर मग सिव्हिलसाठी स्कोप मिळाला तिथून परत असा. आणि तुम्ही सिव्हिल फील्डमध्ये आला. सिव्हिल मग फील्डमध्ये इथं आलो. आल्यानंतर पहिला प्रोजेक्ट कुठला केला? म्हणजे त्याच्यानंतर एक स्ट्रगल असतो प्रत्येक हम्म, सिव्हिल इंजिनियरच्या आयुष्यातला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मग तुमचा कसा स्ट्रगल होता? पहिला प्रोजेक्ट करताना काही दडपण आलं का, भीती वाटली का, कसं होतं? दडपण म्हणजे पहिल्या 1-4 वर्ष मी जॉब केला. हम्म, म्हणजे कॉलेज चालू असतानाच मी डिग्रीच्या लास्ट इयर पासून जॉबच करत होतो. हम्म, हम्म, मग 1 वर्ष कर्नाटकात काढले. त्यानंतर परत मुंबईला गेलो. मुंबईत एक 6 महिने ते 8 महिने होतो. तिथून परत गोव्याला पण होतो. गोव्यापासून परत मग नंतर ते कोरोना पिरियड आला. कोरोना पिरियडमध्ये खूप वाईट दिवस बघितले त्या ह्याच्यात. हो, होय, होय. त्यानंतर मग त्या कोरोनाच्या पिरियडमुळं एक असं घडलं की म्हणजे ते माणसं असं एवढी ही करत होती की दूर करायला लागली अशी माणसं. बरोबर. म्हणजे ते हातात बकेटवरनं द्या वगैरे ते हम्म. मला आवडलं. अच्छा. मग तिथून म्हणलं नाही इथं काय करण्यासारखं आपल्याला. मग हम्म. तिथून मग आपलं आपलं काम चालू करायचं यासाठी मग हातकणंगल्यात जॉब चालू केला. तिथून कामं वगैरे चालू केली. ओके, ओके. आणि मग तुम्ही इकडं पुन्हा आला. तिथून परत मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न आहे म्हणजे या भागामध्ये अनस्किल्ड लेबर किंवा अकुशल कामगारांचं प्रमाण बरंच आहे. तुम्ही बघितलं असेल, आणि अशा लोकांबरोबर काम करणे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा आहे. तर जर त्यांना काही महत्वाची जबाबदारी दिली तर तुमचा या क्षेत्रातला कसा अनुभव आहे या संदर्भातला, आणि तुम्ही कसं ती परिस्थिती हाताळता जर साईटवर अकुशल कामगार असतील तर? आता तर माझ्याकडे बऱ्यापैकी सगळे स्किल्ड आहेत हम्म, हम्म, पूर्ण टोटली. हम्म, आणि तसं जर बघितलं गेलं तर मी मुंबईत जॉब करते वेळी अनस्किल्ड भरपूर होते. बंगाली बिहारी वगैरे आलेली होती. अनस्किल्ड म्हणजे त्यांना काही येत नव्हतं. त्यानंतर माझं पूर्ण एक 50 टन मी असं स्टील उभा केलेलं होतं. ते सगळं पडलेलं होतं हम्म. अनस्किल्ड असल्यामुळे त्यांच्यामुळे. त्यामुळे मी तेव्हापासूनच हे असं धरलेलं की स्किल्ड लेबर पैसे जादा एक्स्ट्रा जाऊ दे थोडंफार, पण स्किल्ड लेबर घ्यायचं. दुसरं, आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम करताय तर मग बऱ्याचदा असं काही कस्टमरचं म्हणणं असेल की आमचं बजेट एवढंच आहे, आता एवढ्याच बजेटमध्ये ते आम्हाला बसवून द्या सगळा प्रोजेक्ट. तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? बजेट आणि बजेट आणि दर्जा म्हणजे बऱ्याचदा असं होतं की ओके. कस्टमरचं म्हणणं असतं की एवढ्याच पैसे, आता माझं 20च लाख बजेट आहे, मला 2 लाख मग 2 ते BHK बांधून द्या. त्याच्यानुसार मी आपलं हे बनवलेलं आहे, कोटेशन त्यांना बनवलेलं आहे. हम्म, मग त्याला त्याच्यानुसार प्रत्येक जिथं आपल्याला पैशाची गरज आहे तिथं पैसे आपण हे करतो त्यांना, म्हणजे ती क्वालिटी देतो. आणि जिथं मेजर क्वालिटी चांगली लागते तर क्वालिटी देतो. बरोबर. दुसरं, गव्हर्नमेंटचे पण आपण प्रोजेक्ट करतो, तर त्यातले कुठल्या प्रकारचे प्रोजेक्ट आपण आजपर्यंत केलेले आहेत? गव्हर्नमेंटचे गड्डरचे केलेले आहेत, तर रिटेनिंग वॉल वगैरे केलेले आहेत. म्हणजे मागचा एक्सपिरियन्स धरला तर मी गव्हर्नमेंटचे ब्रिजेस वगैरे केले आहेत, रोड केलेले आहेत मागच्या एक्सपिरियन्स म्हणजे जॉबमध्ये. जॉब. ठीक आहे. आणि दुसरा आता एक वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन. एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठली अशी क्षेत्र येतात किंवा सेक्टर येतात ज्याच्यावर आता काम करण्याची गरज आहे, जर सांगलीचा एक आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल तर? सर्वांगीण विकास जरी म्हणला, ॲज कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये त्या ह्याच्यात आहे आता बऱ्यापैकी, म्हणजे आहेत भरपूर कॉन्ट्रॅक्टर आहेत, हे आहेत. पण ॲज अ विकाससाठी म्हणला तर ॲग्रिकल्चर खूप माग आहे आपलं बरोबर. चांगले ह्याच्यात. कारण एक्सपोर्टचा आता काहीच नाही आहे सोर्स. पूर्ण पलूस तालुका, हे कडेगाव तालुका, एक्सपोर्टचा हेच नाही आता, सोर्सच नाही. बरोबर. तर मग जसं तुम्ही आता म्हणला, बिंग सिव्हिल इंजिनियर ऍग्रिकल्चर या फील्डला जर प्रमोट करायचं असेल,
मग तर काय शासनानं पावलं उचलली पाहिजे जिथे एक्सपोर्ट असा चांगला वाढू शकेल, त्यांचे सोर्सेस इथं टच पॉईंट मिळू शकतील, तर काय केलं पाहिजे शासनानं असं तुम्हाला वाटतं? शासनानं एक्सपोर्टसाठी काहीतरी म्हणायला गेलं तर एक्सपोर्टसाठी शासनाने किंवा काहीतरी असं आपण निधी म्हणू किंवा शकतो की काय इथं चांगल्या कोल्ड स्टोरेजची निर्मिती ओके, व्हायला हा. पाहिजे, बरोबर आहे. हा, किंवा कोल्ड स्टोरेज वगैरे आहेत त्या साईड ह्या साईडला पण दळणवळणाची चांगली साधनं झाली पाहिजे, जो इथनं ऍग्रिकल्चर गुड्स लवकर एक्सपोर्ट होऊ हा. शकतील. थोडेफार एअरपोर्ट म्हणजे सारखं असेल. ठराविक 2-3 हे धरले तरच तेच एक्सपोर्ट होतात, त्यानंतर दुसरे काहीच होत नाही इकडचं. बरोबर बरोबर. ज्या प्रकारे बारामतीचा विकास आहे हम्म. त्या साईडचा इकडे तसा इकडं विकासच नाही नाही झालेलं. बरं. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? तसं जर बघायला गेलं तर स्ट्रेंथ आपण बघतो, मेन महत्वाची हम्म. स्ट्रेंथ, क्वालिटी चेक केलेले रिपोर्ट जे असतात तेच, आणि बऱ्यापैकी म्हणजे त्याची डक्टिलिटी असेल किंवा Ductility हे वगैरे, असे हा. असे आपण पॅरामीटर बघतो. आयकॉन स्टील तुम्ही वापरले का कुठल्या आजपर्यंत? हो, वापरले. आता 1-2 वर्ष, 1.5 वर्ष झाल्यावर वापरतोय. ओके. कसा आहे अनुभव तुमचा? हो, आयकॉन हे बेस्टच आहे आता, म्हणजे ऍज प्राइस किंवा ह्याच्यासाठी पूर्ण कन्स्ट्रक्शन लाईनसाठी ते चांगलं आहे चांगलं. आता. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे या फील्डमध्ये जसे तुमचे ज्युनियर्स येतात, पुढचे मित्र येतात, त्यांना तुम्ही सिनियर म्हणून, मित्र म्हणून काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? त्यांना सल्ला द्यायचं जरी झालं तर या कन्स्ट्रक्शन लाईनला यायचं म्हणलं तर त्यांनी पहिल्यांदा एक्सपिरियन्स घेऊन पुढं या ह्याच्यात आलं पाहिजे, बरं. तरच उपयोग आहे. कारण आपल्यात लॉस करणं त्याच्यापेक्षा आधी शिकतानाच लॉस झाला तरी चालतो, तो मागच्या कॉन्ट्रॅक्टरला वगैरे चालतो, पण आपण लॉस करून घेणं हे परवडत नाही. बरोबर, नक्कीच. सो हे होते इंजिनियर वीरेंद्र पाटील आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आधी तुम्ही चांगला अनुभव घ्या शिक्षणानंतर आणि मग स्वतःची कन्सल्टन्सी सुरू करा, म्हणजे तुम्हाला जे भविष्यात लॉसेस होणार आहेत ते होणार नाहीत त्या निमित्तानं. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.